विठ्ठली आवडी ओहा विठ्ठल बदवा बदवा ओहा विठ्ठल Ah
अकल्पायुष्य भावितया कुला अकल्पायुष्य भावितया कुला माझ्या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा अहंकाराचा वारा न लागू राजसा माझा विष्णुदास भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण या मुख्य निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो गोपाळवाडी बेळगाव रे
He
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावी कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल विठ्ठल अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो संत श्रेष्ठ श्री नामदेवराय वैष्णववीर श्री संत नामदेव महाराजांचा अभंग आहे अभंग 4 चरणांचा असून श्री संत नामदेवरायांच्या अभंग गाथेतील आहे वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्या पाठातला कीर्तन करता निवडलेला आहे विठ्ठल आजच्या कार्यक्रमाचं निमित्त औचित्य सांगणं गरजेचं आहे आपल्या मौजे रामवाडी या नगरीतील रामवाडी या गावातील एका बाळाच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस नवीन भाषेमध्ये बाळाचं नाव आहे कृपाली कृपाली बाळ अर्थात एक दुसरं उपनाम आहे त्याचं नाव आहे चिऊ 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 कृपाली अर्थात दुसरं नाव चिऊ या कृपालीच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्तानं हा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा कृपालीच्या मातुश्री सौभाग्यवती कल्पनाताई अंकुशराव नागरगोजे आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय श्री अंकुशराव नारायणराव नागरगोजे तसंच कृपाली बाळाचे आजी आजोबा सौभाग्यवती सत्यभामाबाई नारायणराव नागरगोजे
आणि श्री नारायणराव व्यंकटराव नागरगोजे, तसंच कृपाली बाळाचे काका काकू का काकी, काका काकी का काका काकू, सौभाग्यवती पार्वतीबाई लहू नागरगोजे आणि श्री लहू नारायणराव नागरगोजे, तसंच सौभाग्यवती भाग्यश्री अच्युतराव नागरगोजे तथा श्री अच्युतराव नारायणराव नागरगोजे, तसंच समस्त नागरगोजे परिवार, रामवाडी आणि कार्यक्रमाला सहकार्य समस्त गावकरी मंडळ रामवाडी, तसंच बाळाचे अजून एक काका श्री हनुमानजी मुंडे साहेब टोकवाडीकर, तालुका परळी, वैजनाथ, तसंच ज्यांची वंदनीय उपस्थिती आपल्याला प्राप्त आहे असे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार वारकरी भूषण हरिभक्तीपरायण श्री संभाजी महाराज माळंगीकर डोंगरे महाराज, तसंच श्री केरबाजी पाटील मामा श्री विनायकजी पाटील डोंगरजकर, तसंच रोहिणेकर श्री तुकारामजी मामा केंद्रे ना मुसळेजी तुकारामजी मुसळे मामा रोहिणेकर, तसंच कृपाली बाळाचे मामा डॉक्टर तुषार शिवाजी केदार आदी करून समस्त आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळ पाहुणे आदी करून हरिभक्तीपरायण महाराज मंडळी गुणजन वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी वारकरी आबाल वृद्ध गावातील सर्व भाविक भक्त मायबाप सर्वांच्या चरणी वंदन आणि कीर्तन सेवेला आरंभ. विठ्ठल कृपाली बाळ 1 वर्षाचा आहे, लहानसं बाळ आहे, पण वडिलांच्या मनातला संकल्प श्री अंकुशराव नारायणराव नागरगोजे खूप भाविक भक्त आहेत आणि श्रद्धावान आहेत. त्यांच्या मनात संकल्प होता की आपल्या बाळाच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्तानं, आता नवीन भाषेत बर्थडे म्हणा की त्याला बर्थडे म्हणा बर्थडे म्हणा, काय ज्याला जसं जमेल तसे आपले प्रोनाउन्सिएशन खूपच छान आहेत, भारतीय उच्चार शैली जे असेल ते असेल, पण या निमित्तानं का होत नाही एक सुंदर असा कीर्तन सोहळा व्हावा, अन्नदान व्हावं गावाला. अन्नदानाचंही मोठं पुण्य आहे. देने को अन्नदान लेने को हरिनाम तरने को लीनता और डूबने को अभिमान. या न्यायानं अंकुशरावजीचं विशेष कौतुक, अंकुशरावजीची विशेष प्रशंसा. कारण वाढदिवस अनेक जण करतात, पण अशा पद्धतीनं परमार्थिक कार्यातून वाढदिवस करणारे अंकुशरावजी एका दृष्टीनं अद्वितीयच म्हणायला पाहिजे. विठ्ठल भाविक मायबाप हो, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंतचा जो काळ आहे त्याला आयुष्य असं म्हणतात. सामान्यतः अशीच व्याख्या आपल्याला आयुष्याची सापडते. पण आयुष्य म्हणजे काय, तर जी क्षणभंगूर गोष्ट आहे, मृत्यूकडे जाणारा प्रवास म्हणजे आयुष्य. म्हणजे मरणाकडचा प्रवासच आहे का? आयुष्य म्हणजे फक्त या देहाला प्राप्त झालेलं स्थित्यंतरच आहे का? शरीराची स्थिती बदलूच जाते. देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यते. काही काळ बालपणामध्ये जातो, काही काळ तरुणपणामध्ये जातो, काही काळ म्हातारपणामध्ये जातो आणि एक वेळ मरणाची सुद्धा येते.
बरं, हे आयुष्य काही निश्चित नाही, क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे. जसं महाराज नेहमी त्या नवयोगेश्वरांना भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये बोलत असताना असं बोलतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. शरीर जरी माणसाचं मिळालं तरी क्षणभंगुर आहे, किती दिवस टिकेल सांगता येत नाही, कधी मृत्यू समोर उभं राहील सांगता येत नाही. पण आयुष्य तरी काय, शरीरामध्ये होणारे बदल. काही काळ बालपणामध्ये गेला, खेळण्यामध्ये गेला, काही काळ तरुणपणामध्ये काम वासण्याच्या भरामध्ये गेला, काही काळ म्हातारपण आलं, मग भीती निर्माण झाली, चिंता निर्माण झाली, उगीचच माणूस चिंता करायला लागला. याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. तुकोबराने त्याचं वर्णन केलं. अरुण्य दसे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म घेणे. काही गोष्टी स्वाधीन असतात, काही गोष्टी पराधीन असतात. त्याच्यापैकी 3 गोष्टी कर्मविपाकांना आपल्या हातात राहत नाहीत. तद्विपाको जात्यायुर भोगः असं योगशास्त्रामध्ये योग सूत्रकाराने सांगितलंय. जाती, आयु आणि भोग म्हणजे जन्म कसा होईल, कुठं होईल आपल्या हातात नाही. कोणत्या कुळात, कोणत्या गावात, कुठं होईल सांगता येत नाही. खरंच आपल्या हातात असतं तर आपण सामान्य घरामध्ये जन्म घेतला असता का? म्हणून जाती आपल्या हातात नाही, आयुष्यही आपल्या हातात नाही, आणि समोर येणारे भोग कोणत्या परिस्थितीचे येतील तेही आपल्या हातात नाही. तद्विपाको जात्यायुर भोगः, या 3 गोष्टी आपल्या हातात नाहीत असं शास्त्रकाराने सांगितलं. आयुष्यही हातात नाही. मग आयुष्य म्हणजे काय? नुसतं स्थित्यंतर का? बालपण, तरुणपण, म्हातारपण नाही. आयुष्य म्हणजे या सगळ्या स्थित्यंतराला जरी आपण धारण करत असलो तरी आयुष्य हे खूप मोठी संधी आहे. आयुष्य हे साधन आहे देवाच्या प्राप्तीचं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य साधन आहे, भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे.
आपल्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकण्याकरता अनंत अनादी काळापासून जे अज्ञान आपलं आहे ते अज्ञान घालवण्याकरता एक मोठी संधी, भगवंताच्या प्राप्तीची एक संधी, आणि तो जो विशिष्ट काळ आपल्याला प्राप्त आहे त्याचं नाव आयुष्य आहे. विठ्ठल. आयुष्य म्हणजे काय तर आजपर्यंत गेलेला जो काळ आहे तो आता आपल्या हातात राहिलेला नाही. इथून पुढे जो काही काळ आपल्याला मिळणार आहे या क्षणापासून तो आपल्या हातात असणारा काळ आहे. गेलेल्या काळाबद्दल पश्चाताप करून बसण्यापेक्षा हाती असलेल्या काळाचा सदुपयोग करणं, हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करणं आपल्या हातात आहे. म्हणून गेलेल्या गोष्टीचा कुठे खेद करत बसता, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पण मागच्या गोष्टीचा खेद करायचा नाही म्हणून पुढचा काळ व्यर्थ घालवायचा असं मात्र करू नका. नका करू नाश आयुष्य. तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आयुष्याचा. हाती असलेला जो काळ आहे त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. आणि आयुष्याचा सदुपयोग काय आहे तर भगवंताची प्राप्ती. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. देवाच्या प्राप्ती इतकं श्रेष्ठ कार्य आयुष्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. दुसरं काहीही मिळवलं तरी त्या सगळ्या गोष्टी नश्वर नाशिवंत आहेत. धन मिळवलं तरी नष्ट होणार आहे, नाशिवंत आहे, टिकणार नाही. संपत्ती मिळवली, कीर्ती मिळवली, यश पद प्रतिष्ठा जरी काही याच्यातलं प्राप्त केलं तरी ते सगळं नश्वर आहे. अविनाशी एक भगवंत आहे आणि म्हणून त्या अविनाशी असलेल्या भगवंताची प्राप्ती आपण केली पाहिजे. अविनाश करी आपुलियासे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. वेळ प्रत्येकाकडे तेवढाच असतो. असं काही नाही की आपल्याच दिवसामध्ये 24 तास आहेत. ज्ञानोबा तुकोबाराच्या दिवसामध्ये 24च तास होते. त्यांचा दिवस 28 तासाचा नव्हता. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात अनमोल गोष्ट आहे आपल्याकडे असलेली वेळ. आपण जिवंत असताना मरण्याच्या अगोदर प्राप्त झालेला जो काळ आहे, जी वेळ आहे, ती आपल्या जीवनातली सगळ्यात अनमोल गोष्ट आहे. करोडो करोडो जरी सोन्याच्या अशा राशीच्या राशी, मोहराच्या मोहरा जरी दिल्या तरी सुद्धा यमराज आपल्याला एक क्षण सुद्धा वाढवून देणार नाही. तो आल्याबरोबर आपल्याला निघावं लागणार आहे. म्हणून कशाचीही किंमत करता येते पण वेळेचं मोल करता येत नाही. विठ्ठल. वेळेपेक्षा जास्त किमतीचं काय आहे, समयापेक्षा जास्त महत्वपूर्ण काय आहे जीवनामध्ये. एकदा गेला की समय परत आपल्याला प्राप्त होत नाही. गेलेली वेळ पुन्हा आपल्याला मिळत नसते. त्या समयाचं खूप मोठं महत्व आहे आणि म्हणून या समयाला जपण्याकरता, या समयाचा सदुपयोग करण्याकरता आपण चाललं पाहिजे. पण काय वेळेचा सदुपयोग करता येतो तर भगवंताच्या प्राप्तीमध्ये जे काही साधन आपल्याला करता येईल त्या साधनामध्ये हा वेळ आपण घालवला पाहिजे. दुसरीकडे कुठेही आपला वेळ गेला नाही पाहिजे. काळ सारावा चिंतने
चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणे तुळशीच्या संतांनी सांगितलं काळ कशात घालवावा काळ सारावा चिंतने देवाच्या चिंतनात काळ घालवावा एकांतवासामध्ये वेळ घालवावा गंगेचं स्नान करण्यामध्ये काही वेळ घालवावा ह्याच्यात सगळ्यात जास्त वेळ कशात घालवायचा आहे देवाचं पूजन करण्यात वेळ घालवावा तुळशीच्या प्रदक्षिणा करण्यात वेळ घालवावा पण तुळशीची प्रदक्षिणा करताना चिंतन देवाचंच करायचंय ह्या चरणामध्ये देवाच्या चिंतने हे प्रधान पद आहे बाकी सगळे उपपद आहेत तुळशीची प्रदक्षिणा करताना देवाचं चिंतन करायचंय गंगा स्नान करताना देवाचं चिंतन करायचंय एकांतवासात राहून सुद्धा देवाचं चिंतन करायचंय त्याच्यामुळे काळ सारावा चिंतने देवाच्या चिंतनात वेळ घालवणं हेच आयुष्याचं सार्थक आहे विठ्ठला तुम्ही म्हणाल महाराज देवाच्या चिंतनात जर वेळ घालवला तर आम्ही आयुष्यातले कामं कशी करायचे पोट कसं भरायचं जीवन कसं जगायचं असं नाहीये देवाचं चिंतन करायला आपला कामधंदा सगळा सोडून द्यावा लागतो प्रपंचातली सगळी कामं बंद करावी लागतात असं नाही सगळं कर्म करतानाच तुम्हाला देवाचं चिंतन करता येतं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्ध्यं विन्दन्ति मानवः गीतेमध्ये भगवान सांगतात स्वतःचं कर्म न सोडता विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज देवनी जाळीत कर्म फळे तुमचं जे काही काम आहे ते तुमचे तुम्ही करा कामामध्ये काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कुळ येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी काय असतं उशिरा आपण परमार्थाला बऱ्याच वेळेला लागतो किंबहुना परमार्थाला लागता लागता आयुष्य संपत आलेलं असतं बाकीच्यांचं जाऊ द्या पण सम्राट परीक्षित 7 दिवस जेव्हा मरायला उरले तेव्हा वैराग्य भावन गंगेच्या काठावर जावं परीक्षित राजाला श्राप मिळण्याच्या अगोदर कधी का अध्यात्माचा विचार आला नसेल कधी का परीक्षित राजाच्या मनात आलं नसेल की मला मोक्षाची प्राप्ती व्हावी मला भगवंताच्या चरणारविंदाची प्राप्ती व्हावी माझा मनुष्य जन्म व्यर्थ जाऊ नये या जन्माला आल्यानंतर माझं जे मुख्य कर्तव्य भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं आहे ते मला साध्य व्हावं असा विचार परीक्षित राजाला शृंगी ऋषीने श्राप देण्याच्या आधी आला का याचं सरळ उत्तर आहे नाही जेव्हा शृंगी ऋषीने श्राप दिला बापाच्या गळ्यामध्ये सर्प टाकला इति लंघित मर्यादाम तक्षक सप्तमे हणे
दंशति स्म कुलांगार चोदितो मे ततद्रुतम। असा जेव्हा श्राप दिला, माझ्या वडिलाच्या गळ्यात ज्याने कोणी हात सर्प टाकला असेल, त्यांना अपमानित केलं असेल, त्या व्यक्तीला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग चावेल आणि त्याचा मृत्यू होईल, असा शृंगी ऋषीने जेव्हा श्राप दिला आणि त्या शृंगी ऋषीला शमिक ऋषींनी समाधी सोडून निस्तेज चेहऱ्याचं पाहिल्यानंतर विचारलं, कोणाला श्राप दिलास? त्यांनी सांगितलं, मला माहिती नाही पिताजी, तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प टाकून गेलं होतं. आता ते ऋषी त्रिकालज्ञ होते, त्रिकालदृष्टा होते. त्याने ध्यान लावलं, ध्यानाच्या माध्यमातून त्याने जाणलं की या ठिकाणी या भारताचे सम्राट कुरुवंशाचे महान प्रतापी पांडवांचे नातू महाराज परीक्षित आले होते, त्यांनी माझ्या गळ्यामध्ये सर्प टाकला आणि ते गेले. आता हा श्राप त्यांना लागला हे शमिक ऋषीच्या लक्षात आल्यानंतर शृंगीला सांगितलं, बाबा, राजा हा भगवान विष्णूचा अंश असतो, त्याला श्राप देणं योग्य नाही. राज्ञो विष्णुरंशः, पण तरी तुझ्याकडून श्रापवाणी जर गेलेली आहे तर ते मिथ्या होणार नाही, ते खोटं होणार नाही, कारण तू सुद्धा महान तपस्वी आहेस, इंद्रिय निग्रही आहेस, भगवत तत्वाच्या प्राप्तीचा तू खूप मोठा अधिकारी असल्या कारणानं तुझा श्राप खरा ठरेल. पण त्यांना या श्रापाची कल्पना तरी द्यावी म्हणून आश्रमातल्या 4 शिष्यांना शमिकांनी हा निरोप घेऊन महाराज परीक्षितकडे पाठवलं. परीक्षित राजे योहाना महलात पोहोचले होते. महलात जाऊन त्यांनी हात पाय धुवून व्यवस्थितपणे भोजनादी क्रिया उरकलेल्या होत्या आणि सिंहासनावर बसले असताना त्या शिष्यांनी जाऊन सांगितलं, महाराज, तुम्हाला असा असा श्राप मिळाला, 7व्या दिवशी तुम्हाला मरण येणार आहे. असं म्हटल्याबरोबर राजा परीक्षितच्या मनामध्ये तो विचार चमकून गेला. राज्य मिळवलं, धन मिळवलं, संपत्ती मिळवली, यश कीर्ती प्राप्त झाले, पण भगवंताच्या प्राप्तीसाठी हा माणसाचा जन्म प्राप्त झाला होता. मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. मग ते कार्य माझं राहून गेलं. म्हणून त्यांच्या अंतःकरणात तीव्र वैराग्याची उत्पत्ती झाली. वैराग्याचे 3 प्रकार असतात, एक मंद वैराग्य, दुसरं मध्यम वैराग्य आणि तिसरं तीव्र वैराग्य. बरं का, आता आपण 2 तास कीर्तनात बसलो, घरदार सगळं सोडून बसलो, हे तीव्र वैराग्य आहे का मंद वैराग्य आहे? सांगा मला. विठ्ठल विठ्ठल. कोणतं वैराग्य आहे? बोला ना. मंद वैराग्य आहे का मध्यम वैराग्य का तीव्र वैराग्य? आता 2-3 तास तुम्ही घरदार सगळं सोडून, घरी गाद्या आहेत, झोपायला पलंग आहे, त्याच्यावर पांघरून घ्यायला कांबळी आहेत, हे सोडून तुम्ही इथं बसलात ना, तुम्ही वैराग्यवानच आहेत की? आता वैराग्य म्हणजे काय? योग शास्त्रामध्ये सांगितलं, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. दुसरं सूत्र काय वैराग्याचं? तत्परम पुरुषख्यातेर गुण वैतृष्ण्यम. पाहिलेले आणि ऐकलेले जे भोग आहेत त्यांच्या प्रती अंतःकरणामध्ये आसक्ती आणि मोह न धरता राहणं, त्याचं नाव वैराग्य. किंवा रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणाच्या पलीकडे पोहोचणं, त्याचं नाव वैराग्य. आता तुम्ही पाहिलेले जे भोग आहेत आणि ऐकलेले जे भोग, आता काय आहे, काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. मोटरसायकल पाहिली की नाही? बोला. पाहिली. कार पाहिली की नाही? पाहिली. पाहिली काय? बसून बघितले. पण मला सांगा, स्वर्गातलं इंद्राचं सिंहासन पाहिले का? ऐकून आहेत की नाही? रंभा, उर्वशी, मेनका ऐकून आहेत का? पाहिल्यात? पाहिलं नाहीत बरं का. आता इथंच कोणाला तसं दिसतं असं म्हणलं असलं तर वेगळी गोष्ट आहे, किंवा तसं मनाला भास करून वाटलं असलं तर आपलं मूर्खपण आहे. त्याला काय करता? विठ्ठल विठ्ठल. स्वर्गातल्या अप्सरांचा देह आपल्यासारखा नसतो, त्यांचं शरीर वेगळं असतं. आपल्या स्त्रियांच्या किंवा पुरुषाच्या शरीरामध्ये हाड, मांस, मळ, मूत्र, रक्त हे आहे. त्यांच्या देहामध्ये तसं काही नाही. रंभेनं स्वतःचा हात किंवा पाय कापून शुकाचार्यांना दाखवला होता. त्याच्यामध्ये हाड नाही, मांस नाही, मळ नाही, मूत्र नाही, घाण नाही, दुर्गंध नाही, काय नाही. फार सुंदर असा कमल पुष्पाचा सुगंध होता. त्या अप्सरांचा देह वेगळा. त्याच्यामुळे इथं कुणाला अप्सरेची देवतेची काही उपमा देण्याची गरज नाही. आपण पृथ्वी लोकावरती मनुष्य लोकात राहणारे माणसंच आहोत. आपल्या देहाची रचना, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, याच्यापेक्षा वेगळी रचना आपली असू शकत नाही. कुणाचंही शरीर असू द्या. विठ्ठल पाहिलेले आणि ऐकलेले दोन्ही प्रकारचे जे विषय आहेत त्या विषयाच्या प्रती अंतःकरणात मोह नसणं, आसक्ती नसणं, त्याचं नाव जर वैराग्य आहे. तर मला हे म्हणायचंय की 2-3 तास तुम्ही घर, तुमची गादी, तुमचं पलंग, तुमचं पांघरूण सगळं सोडून इथं 2 तास बसलात, हे वैराग्य आहे का नाही? बोला. तेवढे कच खाऊ नका, स्पष्ट सांगा, आहे का नाही?
जर आहे तर मंद वैराग्य आहे, मध्यम वैराग्य आहे का तीव्र प्रकारातलं वैराग्य? कोणत्या प्रकारचं वैराग्य आहे? कोणत्या प्रकारचं? व्हॉट काइंड ऑफ? कोणत्या प्रकारचं आहे सांगा? तीव्र वैराग्य आहे का? आता इथं बसल्या बसल्या तुम्हाला फोन आला आणि कळालं की घर जळतंय तुमचं, कसं होईल हो? तीव्र वैराग्य नाहीच की. बरं, मध्यम वैराग्य आहे का? मध्यम वैराग्य आहे का? इथं बसल्या बसल्या फोन यावा तुम्हाला कळावं तुमची म्हैस सुटून गेली, कुठे गेली काही माहिती नाही, अर्धा तास झालं सगळ्यांनी शोधले, बरं वाटेल का तुम्हाला? मग आता जे आपण इथं बसलो हे आपलं मंद वैराग्य आहे. वैराग्यच पण मंद आहे. मंद म्हणजे काय? डिम लाईट माहितीये का तुम्हाला? डिम, एकदम पूर्ण दिसतंय असं नाही आणि लयचा अंधार पडलाय असंही नाही, असं आपलं आहे वैराग्य. असलं तर विठ्ठल मंद वैराग्याच्या ह्याच्यामध्ये आपण परमार्थ करतो. संत कोण आहेत? ज्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्य आहे. वैराग्याचे 3 प्रकार आहेत बरं का. शुकाचार्याने 3 प्रकारचं वैराग्य सांगितलं. एक म्हणाले अपर वैराग्य, दुसरं आहे पर वैराग्य आणि तिसरं आहे परम वैराग्य. त्याच्या व्याख्या काय करता येतात? अपर वैराग्य म्हणजे वस्तू किंवा पदार्थाचा त्याग करणं, त्याचं नाव अपर वैराग्य. पर वैराग्य म्हणजे वस्तू किंवा पदार्थाच्या मोहाचा त्याग करणं आणि परम वैराग्य म्हणजे वस्तू किंवा पदार्थाच्या मिथ्यात्वाचा निश्चय होणं. विठ्ठल काळ जो आपल्याला आयुष्यामध्ये प्राप्त झाला, या आयुष्यातल्या काळाचा सगळ्यात चांगला उपयोग काय करता येईल त्याचा विचार संतांनी केला. परीक्षित महाराजांना तेव्हा लक्षात आलं वैराग्य झालं. वैराग्य तीव्र झालं. किती तीव्र झालं? त्या सिंहासनावर बसले असताना मुकुट काढून ठेवला. इरावती नावाची बायको होती, तिला बोलून घेतलं. पत्नीला म्हणाले, महाराणीजी मी आता संसाराचा त्याग करतोय, तुझा माझा संसार इथपर्यंत होता, आता तुझं माझं नातं संपलं, मी आता चाललो. म्हणून त्याने सामान्य कपडे धारण केले, दागिने वगैरे काढून टाकले, पंचायत धोती घातली आणि महाराज परीक्षित राजे राहिले नाही तर राजर्षी झाले, निघाले. बायकोनं विचारलं, महाराज तुम्ही चाललात खरंय, परंतु नियम असा आहे की राजगादी दुसऱ्याला देऊन जावे. ते म्हणाले, असं काही नाही, मी 14 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आजी आजोबांनी माझ्यावर ओझं टाकून गेले होते. आजी म्हणजे द्रौपदी, आजोबा म्हणजे 5 पांडव बरं का. त्यांनी मी 14 वर्षाचा असताना सांगून गेले होते की तुझे तू राज्य सांभाळ. माझा मुलगा जन्मेजय चांगला 36 वर्षाचा आहे, त्याला सगळं कळतं, त्याला राजगादीवर बसवा. बायकोनं विचारलं, त्याचा राज्याभिषेक होईपर्यंत 2 दिवस थांबणार? म्हणले 7च दिवस शिल्लक आहे, 2 दिवस इथं घालवले तर 5 दिवस फार कमी पडतील, अपुरे पडतील, मी वेळ घालवणार नाही, तुमचे तुम्ही त्याचा राज्याभिषेक करून घ्या जन्मेजयाचा, मी चाललो. म्हणून परीक्षित महाराज त्याच क्षणाला गंगेच्या काठावर येतात आणि अत्यंत तीव्र वैराग्याच्या लालसेने उद्धाराच्या तळमळीनं बसले. भगवंतांनी शुकाचार्यांना प्रेरणा दिली आणि शुकमहामुनी तिथे येतात. त्यांच्या उद्धाराची प्रक्रिया सुरू होते. उपदेश करत असताना सुद्धा शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलंय, तुझ्याकडे 7 दिवस आहेत, माझ्याकडे फार कमी कालावधी, म्हणून गांभरून जाऊ नको, घाबरून जाऊ नको, कारण 7 दिवस सुद्धा खूप झाले. उद्धार व्हायला क्षणाचा 1000वा हिस्सा सुद्धा पुरेसा आहे. एक खटवांग नावाचा राजा होता. खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यच्छतुम रहसे. अहो त्यांनी अगदी एका मुहूर्तामध्ये, आता मुहूर्त काही मिनिटाचं असतं बरं का, 40 मिनिटाचं, कधी 39 मिनिटाचं, पण नाथ महाराजांनी त्याला सोपं केलं. 1 तास उरला खटवांग
भाग्यदशा कैची प्राप्त झाली. एका तासामध्ये खटवांग राजाने स्वतःचा उद्धार करून घेतला. 7 दिवसात परीक्षित राजाने उद्धार करून घेतला. मरण कधी समोर येणार आणि आयुष्य कधी संपणार आहे याची काही आपल्याला नेमकी जाणीव नाही. साधू संतांना मात्र त्याची जाणीव असते. कानी घालून बोटे नादजे पहावे, न दिसता जाणावे. अहो किती दिवसावर मरण आलं साधू संतांना कळतं. 9 दिवसावर राहिल्यावर काय खूण आहेत, 5 दिवसावर आपलं आयुष्य संपायला आलं की त्याची काय खूण आहे. आणि शेवटला सांगितलं नासागरीच्या ग्रहण दिसता नयने, मना तेची दिने रामकृष्ण. आयुष्य कधी संपणार आहे? ज्या दिवशी आपल्या नाकाच्या शेंडा दिसणं आपल्याला बंद होईल त्या दिवशी आपलं आयुष्य संपलं. तुम्ही म्हणाल शेंडा नसला तर? शेंडा नसला तर काहीतरी असेल ना, काहीतरी असेल. जे काही असेल आता सगळे शेंडेवालेच कुठून येणार आहेत नाकाच्या. विठ्ठला विठ्ठला. नाकाचं जे दर्शन आहे दिसतंय का बघायचं चेक करून. आपलं असं म्हणल्यावर माणसं लगेच बघतात दिसते का दिसते का. जायचं तर नाही. हे आपलं काम नाही, हे योगी लोकांचं काम आहे. योगी महात्म्यांच्या खूण आहेत या. सामान्य माणसाला ह्याचा काही उपयोग नाही. विठ्ठला विठ्ठला. साधू संतांना आयुष्य कधी संपणार आहे माहित आहे. आणि साधू संतांच्या बाबतीमध्येच नामदेवरायांनी हे प्रार्थना केली बरं का पांडुरंगाकडे. का करावी लागली त्याचं कारण आहे. नामदेवरायांच्या जीवनामध्ये जी संत मंडळी त्यांना भेटले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव कोणाचं आहे? महाविष्णूचा. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबर आहे. सगळ्यात मोठे संत नामदेवरायांना जर कोणते पाहायला मिळाले, कोणत्या संताची भेट झाली तर ज्ञानोबरायांची नामदेवरायांची भेट झाली. मग ज्ञानोबरायांनी 22व्या वर्षी वयाच्या समाधी घेतली. म्हणजे किती कमी आयुष्य बघा. अहो 22 वर्ष म्हणजे काय? कलियुगामध्ये जरी माणसाला 100 वर्षाचं आयुष्य असलं, उपनिषदाने सांगितलं ईशावास्यामध्ये विषय आलेला आहे, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषे छतं समहा. 100 वर्षाचं जरी आयुष्य म्हटलं तरी त्याच्यामध्ये फक्त 22 वर्ष. भाषा कळते का बघा तुम्ही? 100 वर्षाचे 4 भाग केले तर किती किती वर्षाचे होतात बोला? 25 चोक 100. 4 भाग केले तरी 25 वर्ष. एका भागाला सुद्धा पूर्णता नाही. 25 पेक्षा 22 म्हणजे 25 पेक्षा 3 वर्ष कमी. इतक्या आयुष्यामध्ये ज्ञानोबराय जर समाधी घेत असतील तर नामदेवरायाच्या अंतःकरणाला काय वाटत असेल विचार करा. विठ्ठला विठ्ठला. आता ज्ञानोबरायांपेक्षा फक्त 1 वर्षानं निवृत्तीनाथ महाराज मोठे आहेत बरं का. मोठे दादा जरी असले, सद्गुरू जरी असले तरी फार काही अंतर नव्हतं. 1 वर्षानं ज्ञानोबरायापेक्षा निवृत्तीनाथ महाराज मोठे आहेत. सोपान काकामध्ये ज्ञानोबरायामध्ये 2 वर्षाचं अंतर आहे. आणि सोपान काकांमध्ये आणि मुक्ताबाईमध्ये पुन्हा 2.25 वर्षाचं अंतर आहे. पण ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या वयामध्ये फारसं अंतर नाही. निवृत्तीनाथ महाराज समाधी घेतात तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांचं वय किती होतं? जर ज्ञानोबराय 22व्या वर्षी समाधी घेतात तर निवृत्तीनाथ महाराज 23व्या वर्षी समाधी घेतात.
असं नाहीच आहे की 25 वर्ष कोणी पूर्ण केले त्यांच्यापैकी. आता सोपान काका तर ज्ञानोबरापेक्षा 2 वर्षांनी लहान की हो. म्हणजे त्यांची समाधी तर 19.5व्या वर्षीच झाली आणि मुक्ताबाईची समाधी अजून 2.25 वर्ष कमी, म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी समाधी व्हावी का? इतक्या कमी वयामध्ये मुक्ताबाईची समाधी व्हावी का? हा जेव्हा प्रश्न उपस्थित राहतो तेव्हा सगळ्याचं अंतःकरण हेलावून गेल्याशिवाय राहत नाही. कारण जर ह्या जगत भगवंताने निर्माण केले आणि त्यांच्या संत महात्म्यांनाच इतकं कमी आयुष्य आहे का? ज्ञानोबरांचं तरी अवतार कार्य इतकं कमी वेळात आणि कार्य किती अफाट केलं मला सांगा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. 22 वर्षात समाधी घेतली आणि ज्ञानेश्वरी सारखा 9000 ओव्यांचा ग्रंथ, 9033 ओव्या सगळ्या, एवढा मोठा ग्रंथ निर्माण करायला वेळ मिळाला कधी? सच्चिदानंद बाबा किती वेळ लिहित बसले असतील मला सांगा तुम्ही. हे कसं घडावं? नुसती ज्ञानेश्वरी नाही, चांगदेवानी जेव्हा पत्र पाठवलं, काय झालं? पैठणचा जो मोठा विषय झाला, प्रत्यक्ष पैठणी भट्टिकेला वाद, तेव्हा कीर्ती तिकडे पोचले चांगदेवाकडे. चांगदेव म्हणजे 1400 वर्षाचं वय त्यांचं. फार मोठे योगी होते. श्वासावर विजय, प्राणावर विजय. पण एखादा व्यक्ती योगी असला किंवा श्वासावर प्राणावर विजय मिळवला किंवा शरीर 1400 वर्ष टिकवलं म्हणून त्याला आत्मा कळाला, भगवंत कळाला असं होत नाही. त्याला ती कीर्ती ऐकायला मिळाली. सगळे शिष्य मंडळी खूप होते. चांगदेवाला शिष्य होते बरं का, नीट ऐका. स्वतःला गुरुच मिळाला नव्हता अजून, पण त्याला शिष्य होते. जगात असं बरंच काही चाललेलं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याचे चमचे होते, चेले चपाटे होते, शिष्य मंडळी होती. ती सगळी त्याची सारखी स्तुती करत राहायचे आणि त्याला म्हणायचे तुमच्यापेक्षा महान कोणी नाही बरं का. आणि प्रत्येक शिष्य आपापल्या गुरुला तसंच म्हणत असतो, ह्या जगात तुमच्यापेक्षा मोठं, तुमच्यापेक्षा ज्ञानी, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? आणि असं म्हणावंच लागतं, त्याच्याशिवाय कसं होणार आहे? विठ्ठला. पण हे शिष्याना असं म्हटलं म्हणून गुरुनं काही फुग्यासारखं फुगायचं काम नाही. आपल्या कृपालीच्या तिकडे जन्मदिवसाच्या तिथं मी पाहिलं, इतके फुगे फुगवून ठेवले होते मस्त पैकी. मी त्या फुग्यांना, इथं नाहीत म्हणा, तिथं लावलेत घरी, अंकुशरावांच्या घरी आहेत. इतके फुगे फुगवलेत. मी त्या फुग्यांना म्हणालो बाबा मी तुझा जोडीदारच आहे, काय करावं आता? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण फुग्याचे जोडीदार आहे. कधी फुटणार काय माहित आहे का? मध्ये अहंकार सोडून काय भरलंय? हा विचारून अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईले, आपले स्वस्ती सहजे आपण केली. काय आहे? अहंकार आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपण फुगलेलोच आहोत. आणि कोणता अहंकार? मी देह आहे ही वृत्ती जोपर्यंत गेली नाही, देह अहंकार जव नाही गेला तव तो पातला पतना शिगा. विठ्ठला विठ्ठला. मग विचार असं पडतो की बाबा ज्ञानोबरांचं वय 22 वर्षाचं आणि चांगदेवाचं वय किती? आणि त्याचे सगळे शिष्य त्याचे मस्खरेच होते. त्याची नुसती स्तुती करत राहायचं, त्याची प्रशंसा करत राहायचं, त्याला तुम्हीच महान आहेत म्हणत राहायचं. पण एक जण थोडा धट होता त्याच्यातला. त्यांनी जाऊन सांगितलं चांगदेवाला, म्हणाले पैठणला अशी अशी घटना घडली. काय घटना घडली? छोटासा योगी महात्मा, एक छोटासा संत महात्मा तिथे आला होता. किती वय होतं त्याचं? 12-13 वर्षाचं वय असेल. बरं, काय केलं त्याने? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा शांती रूप प्रगटला. आता ज्ञानोबराय स्वतःच शुद्धीपत्र काढायला गेले होते. स्वतःचे वडील आधी संन्याशी झाले, मग संसारात आले, मग त्यांना लेकर झाले. म्हणून संन्याशाची पोरं म्हणून लोक आम्हाला हिनवतात. लोकांनी वाळीत टाकलं समाजाने. आम्हाला परत समाजामध्ये घ्यावं ते शुद्धीपत्रक मिळवण्यासाठी ज्ञानोबराय पैठणला आले होते. पण त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ही भाषा ऐकल्याबरोबर चांगदेव चमकला. चमकल्यानंतर चांगदेवाने विचारलं, खरंच का असं घडलं? हो बोला, खरंच घडलंय का? हे खरंच आहे का? त्याच्यातला एक शिष्य म्हणला, महाराज त्याला काय विचारायला, असे बडबड करणारे खूप आहेत. तुम्हाला कळतंय की तुम्ही त्रिकाल ज्ञानी, तुम्हीच बघा की खरं आहे का नाही ते. असे चेले असतात काही काही, म्हणजे त्यांच्यावरच टाकायचं. चांगले हुशार होते आणि खरंच त्याला कळत होतं बरं का. ज्योतिषशास्त्रातला मोठा ज्ञानी होता. भूत भविष्य वर्तमान कळत होतं. त्याने लगेच गणित मांडलं. काय नाव म्हणाले? ज्ञानोबा. बर,
ज्ञ अक्षर कोणत्या राशीत येतं? मीन राशीमध्ये. दुजा ज्ञा त्रा था 12व्या राशीत ज्ञा अक्षर आपल्याला सापडतं. क्रम कधी कधी बदललेला आहे. त्रा ज्ञा दुजा था, पण ज्ञा अक्षर हे मीन राशीतच येतं. मग मीन राशीमध्ये जर ज्ञा अक्षर येत असेल तर त्या राशीचं अक्षर कुठं बसतं? कधी ही घटना घडली अंदाजे सांगा. तो दिवस काढला, ते मुहूर्त काढलं, त्या नावाच्या व्यक्तीची कुंडली मांडली, सगळे ग्रह पाहिले, त्या दिवशी त्या वेळेला मीन राशीमध्ये कोणता ग्रह होता? मंगळ होता का, बुध होता का, गुरु होता? जर 7वा होता, 9व्या घरात काय होतं? कुंडलीच्या 11व्या घरात काय होतं? ही घटना घडली का? त्याचं प्रत्यक्ष उत्तर त्याला कळालं की हो, ही घटना घडली. चांगदेवाने सुद्धा जाहीर केलं, हे बोलते ते माणूस खरं बोलतोय, खोटं बोलत नाही. बरं, काय करावं? म्हणाले, अशा योगी महात्म्याला मला सुद्धा भेटायची इच्छा आहे. कुठं राहतो तो? म्हणले, आम्हाला काही माहिती नाही, तेवढं पण पैठणला आले होते. अरे पैठणला कुठं आले होते? त्या धर्मपीठाकडे आले होते. म्हणजे धर्मपीठात कोण आहेत? म्हणले, आमके तमके आहेत. म्हणले, ते सगळे मला मांडणारीच मंडळी आहे, मी त्यांनाच एक पत्र पाठवतो, माझी त्यांची भेट करून द्या म्हणून सांगतो. त्यांनी एक पत्र पाठवलं. कुणी? चांगदेवाने. कुणाला? धर्मपीठाला. कुठल्या? पैठणच्या. पत्र लिहिलं आणि ते पत्र चांगदेवाचं आलं. हे जेव्हा तिथल्या ब्राह्मण मंडळीला कळालं तेव्हा त्या सगळ्यांनी ते पत्र मस्तकाला लावलं. मोठ्या आनंदाने एक मोठी सतरंजी अंथरली, त्याच्यावर गव्हाची रास ठेवली, त्याच्यावर ते पत्र ठेवलं, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं, फुलं ठेवली, साष्टांग दंडवत घातलं. कशाला? पत्राला. चांगदेव महाराजांचं महान योगी, 1400 वर्ष वय आहे, त्यांचं पत्र आलंय आपल्याला. ते ब्राह्मण स्वतःला धन्य मानायला लागले धर्मपीठाचे सगळे. साधी गोष्ट आहे का? मला सांगा ना. वय वाढल्यावर सुद्धा परमार्थामध्ये खूप महत्व आहे बरं का. हा, परमार्थामध्ये रिटायरमेंट कधीच नाही, फक्त थोडं बोलता यावं म्हणजे बस. जरा वारकरी संप्रदायातलं सांगू का, एक अर्धा तास जरी कीर्तन करता आलं मरेपर्यंत तरी जमते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असू द्या, आता मला त्याचा काही विस्तार करायचा नाही. पण 1400 वर्षाचे चांगदेव महान योगी, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? अशी भूमिकाच. पत्र उघडलं, पत्रात लिहिलं होतं की बाबा, तो जो काही बाल रूपातला ज्ञानोबा नावाचा कुणी होता, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलले, हे खरं आहे का? आणि खरं असेल तर मला ते पत्रामध्ये उत्तर पाठवा आणि मला त्याला भेटायची इच्छा आहे. कुठं राहतो, काय, त्याचा सगळा पत्ता वगैरे मला द्या. सेंड मी ऑल ऍड्रेसेस. ओके, ठीक आहे. त्यांनी काय केलं, लगेच लिहून पाठवलं धर्मपीठानं. नाव ज्ञानोबा आहे, राहणार आळंदीला आहे, तमक 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 तमक, रेड्या मुख्य वेद बोलवला, खरं आहे सगळं. चांगदेवाला पाठवलं. यांना खोटं बोलायची तिथे हिंमत झाली नाही, कारण पत्र चांगदेवाला. ते पत्र आलं, चांगदेवाने वाचलं. ते चांगदेवाने पत्र वाचल्यानंतर त्याने सांगितलं, म्हणाले, ठीक आहे, आता ज्यांना आपण भेटायला चाललो त्यांना तर इंटिमेशन देऊ की? म्हणले, कसं द्यायचं? म्हणले, एक काम करा, 2 शिष्यच पाठवा. 2 शिष्य गेले चांगदेवाचे. कुठे गेले? आळंदीला गेले. आळंदीला गेले तर ज्ञानोबा आपलं मातीमध्ये खेळत होते. पायावर मातीचा खोपा बनवून खेळत होते. तुम्ही म्हणाल, ज्ञानोबा खोपा खेळतात का? तसं नाही. ते ब्रह्मज्ञानी आहेत, संत आहेत, देव आहेत, ते सगळं खरं आहे. पण कमी वय आहे, तर कमी वयामध्ये खेळावं नाही तर कधी खेळावं? ज्ञानोबा खेळत होते. ते गेले शिष्य, त्याने विचारलं, ज्ञानोबा कुठं आहेत ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला? ज्ञानोबांनी सांगितलं, मी करता ऐसे म्हणणे तयाहुनी अज्ञान कवण. सांगा ना, मी करता असं म्हणण्यापेक्षा मोठं अज्ञान कोणतं आहे? ऐकल्याबरोबर शिष्यांचे आवाज गायब झाले. ते परत आले, म्हणाले, महाराज, आपण म्हणतो किंवा आपल्याला जो अंदाज आहे त्याच्यापेक्षा ते खूप पुढचे ज्ञानी आहेत, काय करावं? म्हणाले, जाऊ द्या, मी त्यांना एक पत्र पाठवतो. काय पत्र पाठवलं त्यांनी? ते पत्र लिहायला घेतलं, लेखणी घेतली आणि सुरुवात केली. पण प्रश्न असा पडला की लिहायचं काय? काय लिहायचं बाबा? सुरुवातीला पत्रामध्ये लिहावं. आता पत्र कोणी लिहितच नाही ना, आता पत्रच राहिलं नाही. आता मिस कॉल आहे, फक्त कॉल पण नाही ना, मिस कॉल आहे. रिंग करा, पोहोचलो पोहोचल, ते बी रिंगच करताय, हे बी उचलित नाही. पोहोचलं वाटतं तिकडं. आता हे ना कुठं पोहोचलंय काय माहिती, घरी पोहोचलंय का शेतात पोहोचले काय माहिती, पण रिंग. आता काय चालायचं? पत्रात काय लिहायचं? आमके आमके या शिरसाष्टांग नमस्कार लिहायचं का शुभ आशीर्वाद लिहायचा? लहान असेल तर शुभ आशीर्वाद, मोठा असला तर शिरसाष्टांग नमस्कार. आता नमस्कार लिहावं तर पंचायत अशी आहे की मी 1400 वर्षाचा, तो मुलगा नुसत्या 14 वर्षाचा.
भाषा कळते का माझी बघा. आणि जर साष्टांग दंडवत लिहावं तर ती वयाची पंचायत, आणि आशीर्वाद लिहावं तर मी एवढा 1400 वर्षाचा असून मला माझं स्वरूप कळालं नाही. त्यांना आधीच सगळं कळालेलं आहे. काय करावं आता? 2 तास झाले. शिष्य म्हणत होता, महाराज शाही संपली का? सुरूच केलं नाही लिहायला, कशी संपल रे महाराज? बरूची काडी दुसरी आणू का? अरे 10 काड्या पडून आहेत की. मग लिहायचं काय झालं महाराज? लिहिलं म्हणले मी लिफाफा आणत काय, कोरच पत्र पॅकेटात बंद केलं दिलं. इकडं पोचलं पत्र, पोचल्यानंतर पत्र आलं कुणाकडं? ज्ञानोबरांच्या हातात. ज्याचं पत्र त्याला द्यायचं असतं. ज्ञानोबरांनी हातात घेतलं आणि निवृत्तीनाथ महाराजांकडे दिलं. दादा पत्र आलं. निवृत्तीनाथ महाराजांनी हातात घेतलं, परत ज्ञानोबरांकडे दिलं. ज्ञानोबा तूच वाच की, मी ऐकतो. मोठे माणसं उगच येणं खात नाही बरं का. उगा आपल्याला छंद असते काही गोष्टी करायचा. ज्ञानोबरांनी काय केलं? म्हणले दादा मी वाचण्यापेक्षा सोपानच वाचेल की. बरं त्याला वाचू दे, काय त्याला. सोपन काकाकडे दिलं. काका म्हणले दादा मुक्तीच वाचेल की पत्र. मुक्ताबाईकडे पत्र दिलं. मुक्ताबाईने पत्र काढलं, लिफाफा फोडला. एकदा असं बघितलं, एकदा असं बघितलं, एकदा असं बघितलं, एकदा असं बघितलं. दोन्ही बाजू कोऱ्या, दोन्ही बाजू कोऱ्या. मुक्ताबाई हसल्या, खळखळून हसल्या. ज्ञानोबराला वाटलं दादांना काय वाटेल, त्याने मला पत्र दिलं होतं. मुक्ता हसायला लागली. मुक्ते कशाला हसतीस ग? काही नाही दादा, एकदा तुम्हीच वाचा की. अगं तुला वाचता येईना का? वाचायला दादा मी सगळं वाचते, पण एकदा तुम्ही वाचा. ज्ञानोबराने पत्र हातात घेतलं. एकदा असं बघितलं, एकदा असं बघितलं. ज्ञानोबरा हसायला लागले. निवृत्तीनाथ महाराज गंभीर आहेत. त्यांनी विचारलं ज्ञाना काय झालं रे, का हसता तुम्ही सगळे? दादा एकदा पत्र बघा की. निवृत्तीनाथ महाराजांनी पत्र असं बघितलं, पुन्हा असं बघितलं, सांगितलं ज्ञानोबा सांगा कोराच राहिला. ज्ञानोबरा म्हणले दादा कोरा कागदच लिहायला बरा असतो. बघा हे मोठ्यांचे विचार आहेत. आपण नुसत्या टीका करत बसतो, पण ज्ञानोबराचा विचार कोरा कागद लिहायलाच चांगला असतो ना. म्हणले लिहि की ज्ञानोबा. मग ज्ञानोबरांनी सांगितलं. सांगतो म्हणाले. स्वस्ती श्री वटेषु हा लोपो निजगदाभास. 65 ओव्या आहेत त्या. त्याचं नाव चांगदेव 65. तुम्हाला चांगदेव 65चं महत्व माहित नाही. मी सगळ्या ओव्या काढल्या, त्याचा अर्थ काढला आणि खूप चिंतन केल्यानंतर चांगदेव 65 वर गेले. 8 वर्ष माझं चिंतन चालू आहे, अजून संपलं नाही. 64 ओवी संपली परवा. आत्ता माझ्या लक्षात आलं की 65 ओव्या कशासाठी आहेत. आत्ता म्हणजे गेल्या 6 महिन्यातला हा चिंतनाचा विषय आहे माझ्या. ऋग्वेद जो आहे त्या ऋग्वेदामध्ये 8 अष्टक आहेत आणि प्रत्येक अष्टकामध्ये 8च अध्याय आहेत. 8 8 64. 64 अध्यायाचा ऋग्वेद आहे. तर ऋग्वेदाचं संपूर्ण सार 64 ओव्यांमध्ये आणि 1 ओवी नमस्काराचे, अशा मिळून 65 ओव्या आहेत त्या. विठ्ठला विठ्ठला. आजपर्यंत मी कधी चांगदेव 65च्या ओवीवर बोललो नाही, बोलतही नाही. कसं करता? कारण अजून चिंतन चालू आहे. बघू किती वेळ लागतो, अजून संपलं नाही. शेवटच्या 2-3 ओव्याचं चिंतन चालू आहे. असू द्या. मला काय सांगायचंय बाबा, की अगदी ऋग्वेद जसाच्या तसा 64 ओव्यांमध्ये मांडून 1 ओवी जर नमस्काराची उपसंहाराची करता येत असेल तर ज्ञानोबरांची बुद्धिमत्ता काय असेल, तिची प्रतिभा काय असेल. वेद जर भगवंतापासून झाला तर वेदाला 64 ओव्यांमध्ये कसं बसवायचं हे भगवंतच करू शकतो, दुसऱ्याच्याने ते शक्य नाही. म्हणून ज्ञानोबर आहे भगवंतच आहे, त्याच्यात काही शंका नाही. अहो नुसती चांगदेव 65 नाही, अमृतानुभवाकडे बघा, किती मोठं ज्ञान त्याच्यामध्ये. शिवशक्तीचा समावेशन असेल, सद्गुरूची स्तुती असेल. जाऊ द्या अमृतानुभवही आपल्या, ते सगळं अवघड आहे अमृतानुभवातला विषय. पण आपल्या सगळ्यांना कळण्याकरता हरिपाठ केला किंवा केला का नाही? सगळ्याला आणि सगळ्याचं सार म्हणून सांगितलं. एक नारायण सार, एक नारायण सार, एक नारायण सार, वेद शास्त्र प्रमाण
शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारजप. जर ज्ञानोबरा सगळ्याचा सार आपल्याला हरिपाठातून सांगत असते, आपल्याला 27 अभंग पाठ होत नाहीत बरं का. आणि ही गोष्ट तुम्ही अशी विनोदानं ऐकू नका बरं का. माझी बऱ्याचशा भजन करणाऱ्या माणसांना आणखी हरिपाठ पाठ नाही. राग पाठ झाले, चाली पाठ झाल्या, पण हरिपाठ पाठ. आणि भजनी मंडळाला काय नाव ठेवावे? जे सध्या टॉपचे कीर्तनकार आहेत त्याच्यातल्या 80% कीर्तनकारांना हरिपाठ पूर्ण नीट पाठ नाही. विठ्ठला विठ्ठला नामवंत कीर्तनकाराच्या हाताला धरा ना, अचानक तुकडा विचारा हरिपाठातला. त त प प म म ट ट. त्याच्यात कीर्तनकाराचा दोष आहे असं नाही. ज्ञानोबरांची भाषाच तशी कठीण आहे, ज्ञानोबरांचं बोलणंच तेवढं अवघड आहे. आणि खरं सांगू, ज्ञानोबरांचं ज्ञान आमच्या मुखी यायला खरंच तेवढी पात्रता नसते, म्हणून आम्ही अडखळतो. त्याच्यात आमचा दोष नाही, ते कलियुगाचे दोष आहे. विठ्ठला काय आहे हे? अवघ्या वाटा झाल्या शीन कलेन घडे साधन. त्याच्यामुळे ज्ञानोबरांचं वेगळं आहे हो. 22 वर्षामध्ये इतके ग्रंथ निर्माण केले. आणि ज्ञानोबरांची एक एक कृती नुसतं पसायदान बघा तुम्ही, 9 ओव्या आहेत त्या. पसायदान कशाशी तुलना करता येते? पसायदानाची अध्यात्मामध्ये पसायदानाची तुलना ब्रह्मसूत्रावर जे अध्यास भाष्य आहे की नाही त्याच्याशी तुलना करता येते. वेदांत दर्शन जे आहे त्याचं भाष्य जे जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलंय त्या भाष्याशी तुलना पसायदानाची करता येते. एवढं महात्म्य आहे. तुम्ही म्हणाला आज एवढं का सांगायला? काही नाही, मला फक्त एवढंच सांगायचं, आयुष्य 22 वर्षाचं, कार्य किती मोठं आहे. शक्य आहे का हे? सोपान काकांनी सुद्धा गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे बरं का. जसं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे तसं काकांची सोपान देवी आहे. काय नाव आहे? किती जणांनी वाचली, पारायण केले? हातवर करा बरं. सोपान देवीचे पारायण किती जणांनी केले? पाहिलीच नसेल अजून तुम्ही. गीतेवर समश्लोकी आहे बरं का ते. 700 श्लोकांची गीता आहे. 720 ओव्यांमध्ये सोपान काकांनी त्याचा अर्थ केला. किती? 720. एक 20च ओव्या अधिक आहेत, पण बाकी समश्लोक आहे. श्लोक एकाच ओवीत अर्थ, इतकं संक्षिप्त स्वरूप. काकांची सुद्धा बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ आहे. जेव्हा मी सोपान देवीचं पारायण केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा काकांना सुद्धा आपण कमी लेखू शकत नाही. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद जगत निर्माण करणाऱ्याला ज्ञान. गीता जशीच्या तशी 720 श्लोकात सांगता आली हो येते. ते खूप मोठा अद्भुत रसायन आहे. इतक्या कमी वयात हे संत झाले. तुम्ही तुकोबारांचा विचार करा. 39 वर्ष 10 महिन्याला वाडवेळ झाला उभा पांडुरंग वर्ष 10 महिन्याचं वय आणि तुकोबरांना पांडुरंग न्यायला आली. वाड वेळ झाला. तुकोबरा म्हातारे नाहीत बरं का. त्या फोटो काढणाऱ्यांना थोडं कमी कळतं. तुकोबराला 50-60 वर्षाचं दाखवायले. एक जणांनी तर पांढरे केस काढले तुकोबराचे. मी म्हटलं तुझा चेहरा पांढरा करायची वेळ आली. अरे तुकोबरा 40 वर्षाच्या आत वैकुंठाला गेले की हो. विठ्ठला कुर्मदास 37व्या वर्षी गेले. हात नाही पाय नाही, किती दिवस जगणार. 37व्या वर्षी गेले कुर्मदास महाराज. गोरोबा काका फार वय नव्हतं, 55 वर्षामध्ये काहीच नाही. आणि हे सगळे संत मांदेवाडी नामदेवांनी पाहिले. पण सगळ्यात मोठं दुःख नामा म्हणे आता लोपला आणि बाप ज्ञानेश्वर. कारण ज्ञानोबरायासोबत जो काळ घालवला
तो काळ असाच चालत राहावा असं नामदेवाची इच्छा होती. मुळामध्ये ज्ञानोबराच्या संगतीत यायची नामदेवाची इच्छा नव्हती बरं का मुळामध्ये. कारण जेव्हा ज्ञानोबराला तीर्थयात्रेला जायचं, ज्ञानोबरा पांडुरंगाकडे गेले, देवा मला तीर्थयात्रेला जायचंय. म्हणाले काय करू, मला सोबती नाही कोणी. का नाही? निवृत्तीनाथ महाराजांनी एक अनुष्ठान मांडले, त्यांना बाहेर फिरायची इच्छा नाही असं म्हणतात. मला सोबत कोणीतरी द्या. कोणाला पाहिजे सोबत? तुमच्या वयाचं देऊ का? म्हणलं नको, एखादा मोठ्या वयाचा माणूस द्या. मोठ्या वयाचा माणूस द्या बरं का. माझी भाषा कळते का बघा. जेव्हा नामदेवरायाची ज्ञानोबराची भेट झाली तेव्हा 59 वर्षाचे होते. कोण? नामदेवराय बरं का. माझी भाषा लक्षात घ्या. 59 वर्ष वय होतं नामदेवरायचं. तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, मोठा माणूस म्हणलं आहे की माझा भक्त नामा. म्हणाले कुठं राहतात? इथं पलीकडच्या गल्लीत. जा, लगेच भेट होत्या. ठीक आहे म्हणले. ज्ञानोबराय गेले कुठं? नामदेवराच्या घरी. आता प्रत्यक्ष ज्ञानोबराय आलेत म्हणून नामदेवराने स्वागत केलं. फुलं काय, आरती काय, चरण धुणं काय, सगळं स्वागतच की. बसले. बसल्यानंतर म्हणाले भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. आज माझं धन्य भाग्य उजळले भाग्यात, अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ. ज्ञानोबराय म्हणले लाभ थोडा वाढवायचा आहे. म्हणजे काय काय वाढवायचं? म्हणलं मी तीर्थयात्रेला चालू, येताल कसं? म्हणाले पांडुरंगाला विचारू की. नामदेवराय असं का म्हणले माहिती का? नामदेवाला वाटलं जसं मला देवाला सोडून करमत नाही तसं देवालाही मला सोडून करमत, मग देव मला नकोच जाऊ म्हणणार आहे. ज्ञानोबराय म्हणले चला की. लगेच हाताला धरून घेऊन आले. रावळात आल्याबरोबर पांडुरंगाने एका शब्द सांगितलं, नामा तू यांच्या सोबत जा. म्हणले देवा ऐका ना. आईसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे. म्हणजे त्या गप्पा हाणूच नको, तू जाय आता. तुझं लय ऐक. ज्ञानोबराय बोलवायले, तुला काय करायचंय? मीच आहे तो अवतार पांडुरंग नाव ठेविले. अरे मला सोडून कुठं? मी सोबत आहे ना तुझ्या. प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत तसे आदर संगतीचा. जा नामदेवा, आता काही बोलूच नको. नामदेवराय निघाले. ज्ञानोबराच्या संगतीत आल्यावर नामदेवरांना ज्ञानोबरांचं महात्म्य पुढे पुढे कळायला लागलं. काशीमध्ये ज्ञानोबरांचा खूप मोठा महापूजेचा कार्यक्रम झाला बरं का. जेव्हा काशीमध्ये माऊली गेले तेव्हा साक्षात भगवान विश्वनाथ आणि काशी देवी हे त्यांच्या स्वागताला आले. आणि ज्ञानोबरांना गंगा स्नानाला विश्वनाथाने हातात हात घेऊन गेले. ज्ञानोबाचा हात
धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंग्यात हातात हात घेऊन गंगेच्या स्नानाला ज्ञानोबाला घेऊन येतात माऊली तिथं स्नान करतात मुद्गलाचार्यांच्या यज्ञामध्ये अग्रपूजा ज्ञानोबरांची होते खूप मोठा विषय गदाधर भट्टाने संस्कृत मध्ये जे ज्ञानोबरांचे चरित्र लिहिले त्याच्यामध्ये हे सगळे मोठे विषय आहेत पंजाब मध्ये नामदेवांची कीर्तन व्हावी ही सगळी यात्रा जेव्हा परत येते तेव्हा पांडुरंगाने स्वतः मावंताच्या कार्यक्रमाला वाढावं आणखी काय पाहिजे मला सांगा हा आनंदाचा सोहळा पण ज्ञानोबरांच्या समाधीचा क्षण जवळ येतो नामदेवाचं अंतःकरण हेलावतंय तेव्हा नामदेवाला विचारलं नामदेवा तू उदास दिसतोस काय झालं पांडुरंगाने विचारलं ज्ञानोबराच्या संगतीत आनंदी नाहीस का म्हणाले संगतीत आनंदी आहे पण माऊलींची समाधी होणार आहे ह्या अंतःकरणाला बघवत नाही काय वाटतं रे तुला काही नाही देवा जे तुझे दास आहेत त्यांचं आयुष्य कधीच संपणार आयुष्य मिळावं की त्या आयुष्याला कधी समाप्ती असू नये कल्प जरी गेला तरी सुद्धा आयुष्य त्यांचं तसंच राहावं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा सगळ्या हरिदासांचं आयुष्य खूप मोठं असावं त्यांना कधी म्हणून आयुष्य संपायची वेळ येऊ नये बरं का जगद्गुरु आदिशंकराचार्य वयाच्या 31व्या वर्षी समाधी घ्यावी का मला सांगा तुम्ही विठ्ठला विठ्ठला कोणत्याच महान महात्म्याला तेवढं आयुष्य मिळालं नाही मला खरं सांगा इतक्या लवकर जाण्याचे योग असतात का एवढ्या लवकर जाण्याचे 31व्या वर्षी जगद्गुरु शंकराचार्याने जावं 40व्या वर्षी तुकोबाराने जावं 57व्या वर्षी काकांनी जावं मला सांगा ना तुम्ही हे काय आहे सगळं ज्ञानोबर आहे तर कळसच केलं 22व्या वर्षी नामदेवाला सहन होईना देवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा जरा आयुष्य वाढवून द्या की हरिभक्तांना जसं मार्कंडेयाला तुम्ही 14 कोटी कल्प वर्ष आयुष्य दिलं मार्कंडेय ऋषीला तसं माझ्या संत महात्म्यांना संत महापुरुषांना सुद्धा आयुष्य भरपूर मिळू द्या माझी या सकळा हरीच्या दासा कारण आमच्या हरीच्या दासांना कळी काळाचं भय नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी त्या दृष्टीनं जसं ध्रुवाला 32,000 वर्ष राज्य करून आढळपद दिलं आढळपदी बाळ बैसविला धुरू किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय हरिभजनी हे धवळीले जग
सुकविला लाग कळे काळाचा. पण वैकुंठाला सुद्धा जाऊ नये, संतांनी ह्या पृथ्वीवर जरा जास्त दिवस राहावं, म्हणजे त्याच्यात जगाचं कल्याण साधतं. जगाच्या कल्याणा देह कष्टविती किंवा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. याच्या करता संत महात्म्याने या पृथ्वीवर राहणं गरजेचं आहे. त्यांचं आसनं हे जगत कल्याणाचं कारण ठरतं, म्हणून देवा त्यांचं आयुष्य पुष्कळ असू द्या. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. आणि अजून एक विनंती देवा, माझ्या संत महात्म्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नका. बाधा होऊ देऊ नका देवा. साधू संतांना सुख लागू दे. हे संत मंडळी, कारण साधू संतांच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आहे, जेवढी वेदना, यातना, त्रास, हाल, अपेष्ट, कष्ट आहेत, तेवढे दुसऱ्याच्या जीवनामध्ये नाही. का नाही? तुम्ही बघा संतांचं जीवन. ज्ञानोबऱ्याला ते मांडे भाजायला ते पारोळ मिळालं नाही, मडकं मिळालं नाही. पाठ गरम करून त्याच्यावर मांडे भाजावे लागले. किती त्रास आहे. तुकोबऱ्यांच्या अंगावर 12 काठ्या मोडूस तर मारलं. हे संत मंडळी सुखी असो. देवा गर्वाचा वाराही लागू देऊ नका, अहंकाराचा वारा न लागू राजसा.
माझ्या विष्णुदासा भाविकासे एकूणच काय तर तुमचं नाव ज्याच्या तोंडात आहे ना देवा त्याचं कल्याण हो द्या. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. अतिशय आवडीनं श्रद्धेनं अंकुशरावजी नारायणरावजी नागरगोजे रामवाडी यांनी आपल्या कृपाली बाळाच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्त अविष्ट चिंतन सोहळा आयोजित केलेला आहे. बाळाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या कृपाली बाळ या वंशाच्या मध्ये हरिभक्ती अशीच टिकून राहावी वृद्धिंगत व्हावी असे भगवंताकडे प्रार्थना. दानेश्वर असावे कल्याण असावे कल्पनेची बाधा नको कोणी कल्पनेची बाधा नको मंडळी सुखी असो सुखी असो हे संत मंडळी सुखी कल्पनेची बाधा नको तुका म्हणे